दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी सांगितलेला देवता पदार्थ व देवता वर्ग जर आपण समजून घेतला तर नक्कीच आपल्याला परमेश्वराची ओळख कळेल, परमेश्वराचा बोध होईल आणि अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन आपण परमेश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती करू शकू. ज्याप्रमाणे देवता वर्गामध्ये स्वरूप मर्यादेमध्ये वाढ होत असते, त्याचप्रमाणे देवता वर्गामध्ये ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश असे पंचप्रकार पण असतात. आणि त्यामध्ये सुद्धा आठ-आठ पटीने खालील देवतेपेक्षा वरच्या देवतेमध्ये वाढ होत असते. आणि ती वाढसुद्धा विश्वदेवतेपर्यंतच आहे. कारण चैतन्य देवतेला अनंतपट हे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश आहे. परंतु जरी अनंतपट असले तरी ती काही परमेश्वर नाही. कारण हे देवतेचे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि हे प्रकाश जो पंचप्रकार आहे हे मर्यादित आहे आणि ते एक सिस्टमचा भाग आहे. ज्याप्रमाणे या सिस्टममध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला काही ना काही अधिकार असतोच. ते काम करण्यासाठी आहे, समाजाला सेवा देण्यासाठी आहे. तसंच या देवतेमध्ये हे जे पंचप्रकार आहे हे जीवाच्या अनुषंगाने आणि ब्रह्मांड चालवण्याच्या अनुषंगाने असतात. परंतु त्याला अत्यंत मर्यादा आहे. परमेश्वराच्या तुलनेत जर बघितलं तर ते कुठंच बसत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवता वर्ग व्यवस्थितपणे समजून घेऊ त्यावेळेस आपोआपच आपल्याला ह्या परमेश्वराची ओळख होईल आणि परमेश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती आपल्याला करता येऊ शकते. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.